नमस्कार शेतकरी मित्रांनो, मान्सून पुढील 4 ते 5 दिवसात केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याने मान्सून यंदा लवकरच देशात प्रवेश करेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच दुसरीकडे राज्यातील काही भागात पुढील 5 दिवस वादळी पावसाची शक्यता असून 9 जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे आत्ताच आपल्या या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच मान्सून पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये दक्षिण अरबी समुद्राचा आणखी काही भाग तसेच लक्षद्वीपचा काही भाग, केरळ आणि तमिळनाडूच्या काही भागात, बंगालच्या उपसागराचा काही भाग मान्सून व्यापेल असाही अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे. तसेच राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण आहे. त्यामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागात पुढील 5 दिवस काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भात 2 ते 4 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली या भागात पुढील 4 दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे. तर भंडारा, नागपूर, वाशिम, गडचिरोली, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यांत आज आणि उद्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तसेच आज या 9 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत आज वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, नांदेड, धाराशिव आणि हिंगोली या जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील 5 दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे. खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांतही पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज आहे. तर महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर, नाशिक या जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील 5 दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे. कोकणातही सर्वत्र जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवस विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात. आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो. त्यामुळे आत्ताच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.